असहाव जीवनात निर्धार रमानी गरिबी जागनी मध्ये संसार फुलून यावा करावा बाऊला संसार रमानी ऐका रमाई सादर करत आहे तुमच्या परिचयाची। अरे जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची आणि साखर आणि दुधाची जोडी रमा भीमाची। जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची साखर आणि दुधाची गोडी रमा भीमाची साखर आणि दुधाची गोडी रमा भीमाची हक्काची खातो राहुल पोळी रमा भीमाची म्हणून नियमित घरी पूजावी जोडी रमा भीमाची। घरी पूजावी जोडी रमा भीमाची। आणि बाबासाहेब परदेशात असताना माता रमाईला पत्र पाठवतात, रामू मी सुखरूप पोहोचलो, माझी काळजी करू नको। आणि बाबासाहेबांचं पत्र बघून माता रमाईलाही वाटतं आपणही साहेबांना पत्र लिहू, आपली खुशाली त्यांना कळवावी। म्हणून माता रमाई आपल्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये साहेबांना पत्र लिहितात। अहो पत्रात लिहिते रमा बहुत अच्छे चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका। यह परिवार सांभाळते तुम साहेब स्वतःला साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला
मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. म्हणायचं की माँ रमा तेरा दर्जा, माँ रमा तेरा दर्जा आसमान से भी ऊंचा है, क्या कहने वाह ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है. क्या है ये करोड़ों बच्चे कैसे संभाले होंगे माँ रमा ने अपने आंचल में. कल यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है, मैंने मेरी माँ से पूछा है. तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. रमाई पत्रात देतात साहेब, उपाशी कधी मी बाकी खाईल, उपाशी कधी मी जेवाती खाईल, उपाशी कधी मी जेवाती खाईल. उपाशी कधी मी बाकी खाईल, पण तुमची राम तुमचा पाठीशी राहील. राम तुमच्या पाठीशी राहील, तुमचे राम तुमच्या पाठीशी राहील. या कार्यक्रमाच्या शेवटी माझ्या माय मौल्यांना सांगते, जेवढे बसले तेवढ्यांना, जे गेले ते जाऊ दे. की मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. आपण आपल्या आईला मम्मी म्हणतो, स्टँडर्ड झालो आपण, पण मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. गार झोप येईल अशी अंगाई शोधते मी. घडविला जिने या भारताच्या घटनेचा शिल्पकार, तुमचा तो माऊल्यानो अशी रमाई शोधते मी, अशी रमाई शोधते.